बंडू नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता आदितात्रेची पत्रकार परिषद घ्यायची काय कारण तुमचं नक्की? मिथुन भाऊ, खरं तर काय झालं, पाठीमागं मी एक 8 दिवसापूर्वी पण पत्रकार परिषद बोलवली होती. त्यावेळेस मी जे भागाच्या विविध याच्यावरती विकास कामांवरती विविध याच्यावरती पुराव्यासह बोललो होतो. आणि त्याच्यानंतर या समोर यांनी देवराम लांडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि वेगवेगळ्या प्रकारचे ज्या विषयावरती बोलायचं होतं खरं तर त्यांना, म्हणजे आपण जे विकासाच्या मुद्द्यावरती बोललो होतो, शासकीय योजनांच्या बाबतीत बोललो होतो, त्याच्यावरती न बोलता ते वेगळ्या दिशेने भरकटले होते. त्यासाठी मी खरं तर तुम्हाला बोलवलेलं आहे. ते म्हणतात मी भागाचं नंदनवन केलंय, मी भागाचं कायापालट केलाय. तुम्हाला मी त्यांनी भागाचा कसा कायापालट केलाय, भागाचं कसं नंदनवन केलंय हे तुम्हाला पूर्ण 10 मिनिटात मी दाखवणार आहे. तर तुम्ही पहा, ही आहे केवाडीची वेश. तर केवाडीची ही जे वेश आहे तर ही 2002 मधली वेश आहे. तर यांच्या गावची वेश अशी आहे. तर यांनी काय भागाचं नंदनवन केलं असेल, काय भागाचा कायापालट केला असेल, हे तुम्हाला मला हे दाखवायचंय का ही यांच्या गावची वेश आहे. ही आता तर खरं तर ही वेश जी आहे ही पुरातत्व विभागाकडे वर्ग करावा आणि हिला क दर्जा देऊन हिला कर दर्जा द्यावा आणि हे पर्यटनासाठी खुली करून देण्यात यावी, म्हणजे अशी ही वेश आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर साहेबांच्या गावामधला विकास हे आहे. साहेबांचं फार्म हाऊस हे जे आपण पाहतोय आता, हे संरक्षण भिंत आहे. हे जे बांधले ही 10 लाखाची संरक्षण भिंत आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे मंगल कार्यालय बघा, साहेबांनी हे धोबी घाट आहे आणि हे धोबी घाटाकडे हा विकास करायला गेलेले ते. इथं कुठलंही गावाची कुठली वस्ती नाहीये, गावातले कोणी इथं राहत नाही, एकही घर नाहीये केवाडी गाव. त्या ठिकाणी मंगल कार्यालय का? त्या ठिकाणी मंगल कार्यालय, त्याच्यात साहेबांनी स्वतःचा जेसीबी लावलाय. त्याच्या बाजू तुम्ही जे पाहताय हे मंगल कार्यालय आहे, 12 लाखाचं मंगल कार्यालय. त्याच्या बाजू तुम्ही पाहताय हे समाज मंदिर आहे. हे समाज मंदिर मध्ये साहेबांनी शेतीसाठी जर काय आणले, खताच्या गोणी काय जर आणलं तिथे ठेवायसाठी ते समाज मंदिराचा उपयोग केला जातो. तर हे समाज मंदिर जे आहे हे समाज मंदिर 10 लाखाचं समाज मंदिर प्लस ही भिंत ही 10 लाखाची ही संरक्षण जी तुम्ही म्हणताय सार्वजनिक भिंत, ती त्यांच्या फार्म हाऊस साठी बांधलेली आहे का कशासाठी बांधली? तुम्हीच पहा, ही यांनी वैयक्तिक स्वतःच्या याच्यासाठी बांधलेले आहे. हे मंगल कार्यालय शासकीय निधीचा वापर त्यांनी स्वतःच्या फार्म हाऊस साठी वापर केला 100%. म्हणजे जवळजवळ 32 लाखाच्या ज्या योजना आहेत ह्या यांनी स्वतःच्या फायद्यासाठी यांनी वापरल्या गेलेल्या आहेत त्यांच्या तिथे. आता हे पाहताय तुम्ही, म्हणजे यांनी गावाचं नंदनवन केलेलं आहे. म्हणजे हे गावाचं आणि भागाचं नंदनवन नाही केलं, त्यांनी स्वतःच्या कुटुंबाचं नंदनवन केलं. हे तुम्हाला दाखवायचं. त्याच्यानंतर तुम्हाला जर दुसरा मुद्दा जर दाखवायचा झाला तर ही आज आपण 1,64,00,000 जलजीवनची योजना आलेली, 1,64,00,000 तर ही याचे सब ठेकेदार म्हणून हे स्वतः आहेत. तर यांनी हे पाहू शकता. काय पुरावा आहे का? याचे पुरावे आहेत ना माझ्याकडे, याचे सगळे पुरावे आहेत माझ्याकडे. हे थप्पी लागले सगळे टोटल डॉक्युमेंट्स मी काढलेले आहेत. हे सगळे माझ्याकडे पुरावे, मी बिगर पुराव्याचं काही बोलत नाही. मग सब ठेकेदार असणं त्याच्यात गैर काय म्हणजे आता हे पाहा ना तुम्ही, हे काय गैर आहे? ही अशी यांच्या स्वतःच्या गावात प्यायला पाणी नाही, हे जलजीवनचं असं काम केलं आणि हे दुसऱ्याच्या गावात जाऊन, हे लोकांच्या गावामध्ये जाऊन दुसऱ्याच्या गावात जाऊन हे जलजीवनच्या पाईपलाईन खोलतात आणि हे स्वतःच्या गावात ही परिस्थिती आहे त्यांची. नाही, पण जलजीवनची तसं पाहिलं तर सर्वच गावांमध्ये थोड्या प्रमाणात अशीच परिस्थिती आहे. नाही, सर्व इतर गावापेक्षा ह्या गावाची खूपच बिकट अवस्था आहे. हे जे आणलंय यांनी हे एवढंच आहे फक्त, हे असेच आहेत. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हे ओपनच पाईप ठेवलेले आहेत त्यांनी जलजीवनच्या पाईपलाईनचे. हे पहा, हे सगळे असे तुम्ही कुठे पहा, ही अवस्था आहे यांची. ना यांनी हे केलेलं कुठं, याचा निधी सर्व वितरित झालेला आहे का? याचा माझ्या माहितीप्रमाणे एक 70-80% निधी वितरित झालेला आहे या योजनेचा. काम तर काहीच दिसत नाहीये. नाही, काम कुठलंच नाही आणि काहीच नाही. हेच मला यांचं गावचं पहिलं नंदनवन दाखवूया आपण, नंतर भागाची चर्चा करणारच आपण. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर यांच्या फार्म हाऊसच्या जर ह्या टाक्या दिसतात, ह्या जवळजवळ 1000 टाक्या आल्या होत्या, पण हे फक्त स्वतःच्या वापरासाठी या टाक्या वापरल्या जातात. अशी यांची परिस्थिती आहे. मी फक्त आपल्याला केवाडी गावाचं तुम्हाला नंदनवन दाखवतोय, बाकी तर विकास वेगळाच राहिलेला आहे. आज जर तुम्ही पाहिलं ही इमारत आहे, ही इमारत ही स्वतः वापरतात ते. ही शासनाची इमारत आहे, डबल मजली इमारत आहे, ही शासनाची आहे. आणि कसली इमारत आहे शासनाची? हे कुठलं तरी मोठं समाज मंदिर म्हणून असं हे आलेले मोठी हे आहे हे, पण हे स्वतः वापरतात. हे तुम्ही कशावरून म्हणताय हे स्वतः वापरताय? याच्यात मी स्वतः जवळ जाऊन पाहिलं यांचं साहित्य सगळं आणि यांच्या घराच्या शेजारी बांधलेले. मी बिना पुराव्याचा कुठलाच आरोप करत नाही. तुम्हाला जर अजून यांचं नंदनवन जर पाहायचं असेल गावचं तर तुम्हाला मी सगळं दाखव. आज आपण हे पाहत आहे,
हे तुम्ही पाहताय हे काय आहे तर हा ऊसामध्ये जलजीवनच्या वाऱ्याचा बँड काढलेला आहे यांच्या. आता कशावरनं काळा पाईप त्यांच्या घरगुती बी असू शकतो, नाही, मी विहिरीवरून स्वतः आणलेला. जागेवरती जाऊन पाहिलेले हे. मी आरोप करत नाही तसं, मी स्वतः गेलेलो आहे जागेवरती आणि स्वतः जाऊन हा फोटो काढलेले मी. म्हणजे काय आरोप करणे आणि हे हा वेगळा विषय आहे, पण मी स्वतः फोटो काढलेले हा. असं जर जलजीवनचं जर त्यांनी स्वतःच्या याच्यात जर वापरलं असं तर हे मग फारच अवघड आहे. हेच नंदनवन आहे हे गावचं, आणि हे सांगतात ना आम्ही नंदनवन केले. आता हे पहा, ते जे समाज मंदिर होतं म्हणजे ते जी इमारत आहे डबल मध्ये त्यांच्या त्याच्यासाठी आलेली, त्याचा बघा कसा वापर केला. याच्यामध्ये दिसतात हे टोटल टाक्या आहेत. म्हणजे हे जे 15 युक्त आयोगातून टाक्या म्हणायचे आलेले आहेत त्या टोटल टाक्याने पूर्ण भरलेले आहेत. आता हा फोटो तुम्ही दाखवताय टाका, या कधीचा फोटो आहे हा? हा साधारण एक 7-8 महिन्यापूर्वीचा फोटो आहे हा. आज जर बघायला गेलं तर आज बी आहेत का टाक्या तिथं? आता मी काय गेलेलो नाही त्यांच्याकडे, त्यामुळे का मला याची काही कल्पना नाही. पण मग ही अशी परिस्थिती होती. त्याच्यानंतर तुम्हाला जर दाखवायचं झालं, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. हे पहा, हे जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर हे जवळजवळ याला जागा पाहिजे होती 2 एकर. यांनी हे 2 एकर मध्ये न बांधता हे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्र जे बांधते ते 2 गुंठे सुद्धा जागेत बांधलेले नाहीये. इकडनं हे समोर प्राथमिक आरोग्य केंद्र दिसतंय, इकडनं हा जो दिसतो हा उभा, इकडनं उभा हा जनावरांचा दवाखाना आहे. म्हणजे त्यालाच खेटून हे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधलेले आणि ते बंद अवस्थेत आहे. अद्यापही हे चालू केलेलं नाहीये. आणि आताच ते माग पत्रकार परिषद म्हटले होते की अजितदादांच्याच हस्ते या आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायचं होतं. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे, हे आरोग्य केंद्र आता त्यांनी उभं करून साधारण माझ्या माहितीप्रमाणे याला जवळजवळ 2 वर्ष ते 3 वर्ष झालेली आहेत. इकडनं जनावरांचा दवाखाना आहे, म्हणजे जे म्हशी बैल नेतात नाही कर्नाटकवरून आणलेली त्यांचा दवाखाना इकडं आहे, आणि इथे माणसांचा दवाखाना आहे. मग इथं नक्की जनावरं न्यायची का माणसं न्यायची या दवाखान्यात? आणि त्याचे पाहिलं तर तुम्ही ही अशी दुरावस्था आहे त्याची. आणि हा 2 एकर मध्ये पाहिजे होता फक्त हा, आणि फक्त यांच्या फायद्यासाठी. आणि हा गावात एकदम असा आडूक जागेमध्ये, म्हणजे आडूक आपण होतो. आता तुम्ही 2 एकरवर न म्हणताय, पण त्याचे काहीतरी नियम असतील ना? त्याचे नियम होते, पण यांनी स्वतःच्या फायद्यासाठी हा तिथे नेलेले आहे गावात जवळच्या जवळ. असं हा यांनी भागाचं नंदनवन केलेलं आहे. दुसरा जर यांचं सांगायचं गेलं तर हे आहे हायमॅक्स. हा हायमॅक्स स्वतःच्या फायद्यासाठी यांनी स्वतःच्या शेतात नेऊन बसवलेले. इथे कुठली लोकवस्ती नाही आणि तिथे हा हायमॅक्स बसवलेला आहे. म्हणजे हे शासनाच्या योजना यांनी स्वतःच्या याच्यासाठी वापरलेले आहेत. हा तर फारच मोठा गंभीरच आरोप दिसतो. नाही, सगळंच आरोप नाही, मी पुराव्यासह बोलतोय. तुम्ही आजही जाऊन पहा. आता हा दुसरा एक जर हायमॅक्स पाहिला आपण तर हा दुसरा एक हायमॅक्स आहे. हा जो हायमॅक्स आहे हा पण यांच्या बंगल्यापाशी नेला. इथं कुठलीच लोकवस्ती नाही, कुठलीच लोकवस्ती नाही. आता तुम्ही जर दुसरा जर यांचा प्रताप जर पाहिला, परंतु थोडंसं असं राजकीय व्यक्ती समजा जिल्हा परिषद सदस्य असं ते थोडासा होणारच ना असं इकडे तिकडे. मग फक्त स्वतःच का? गावात जा तुम्ही, गावात गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईल गावात किती सुधारणा आहे. हे गावात हायमॅक्स आहे का? बाकीच्या वाड्या वस्त्यात त्यांना हायमॅक्स आहेत का? काही फक्त स्वतःच त्यांनी स्वतःच्या याच्यासाठी केलेलं आहे. आता दुसरं एक तुम्हाला जर दुसरं उदाहरण सांगायचं झाले, इथे ही जी नारळाची झाडं दिसतात, ही नारळाची झाडे यांनी माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी पेसा अबद निधीमधून 2,40,000ची रस्त्याच्या कडेने फक्त यांच्या फार्म हाऊस जाण्यासाठी ती झाडे लावलेली आहेत. जवळजवळ एक 200 मीटरचं अंतर असेल एवढी, म्हणजे निधी पेसाचा, आणि हा वापर केला यांच्या याच्याकडे जाण्यासाठी. याचे काय पुरावे आहे तुमच्याकडे? पेसाचा निधी त्यांनी वापरला. माझ्याकडे, मी बिगर पुराव्याचं बोलत नाही. माझ्याकडे थप्प्या पडल्या त्या कागदांच्या, मी बिगर पुराव्याचं काहीच बोलत नाही. हा आहे बागाचं साहेबांनी केलेलं नंदनवन.